high performance capillary electrophoresis, that is HPCE. Then capillary zone electrophoresis, CZE. Free solution capillary electrophoresis, FSCE. and capillary electrophoresis. इथं त्यांनी स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलंय. कॅपिलरी ठीक आहे, आपण नेक्स्ट पुढे बघूया. Okay, the sensitivity has made it as one of the choice for many biomedical and clinical analysis. ह्याची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती कशासाठी आहे तर बायोमेडिकल अँड क्लिनिकल अनालिसिस साठी आहे. म्हणजे जे कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस आपण करतो तर ते मोस्टली बायोमेडिकल अँड क्लिनिकल अनालिसिस करण्यासाठी करतो. मग त्याचं ऍप्लिकेशन काय आहे तर यूज टू सेपरेट करण्यासाठी काय काय अमायनो ऍसिड्स, पेप्टाइड्स, प्रोटीन्स, डीएनए फ्रॅगमेंट्स, न्यूक्लिक ऍसिड्स, ड्रग्स और इवन मेटल्स ह्या सगळ्यांचं सेपरेशन करण्यासाठी आपण हे टेक्निक यूज करतो. देन नेक्स्ट अदर क्लिनिकल ऍप्लिकेशन. बाकी अजून दुसरे क्लिनिकल ऍप्लिकेशन्स काय आहेत तर मल्टिपल मायलोमा टेस्टिंग. मायलोमा टेस्टिंग पण वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये होतं. म्हणजे स्पेशली 6 बँड साठीचं जे आहे ते सुद्धा ह्या टेक्निकच्या थ्रू होतं. त्यानंतर हिमोग्लोबिनोपॅथी स्क्रीनिंग, म्हणजे हिमोग्लोबिन चेक करण्यासाठी आता न्यू इन्स्ट्रुमेंट्स वगैरे असतात तर त्यांचं चेकिंग साठी सुद्धा हे टेक्निक यूज केले जातं. नंतर HbA1c म्हणजे हे सुद्धा हिमोग्लोबिन चेकिंगच आहे. त्यानंतर मॉनिटरिंग क्रॉनिक अल्कोहोलिझम. क्रॉनिक अल्कोहोलिझम म्हणजे जे लोक खूप जास्त प्रमाणात अल्कोहोल कंटेन करतात, अल्कोहोल घेत असतात तर त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांचं क्रॉनिक अल्कोहोलिझम चेक करण्यासाठी हे सुद्धा यूज केले जातं. म्हणजे मॉनिटरिंग क्रॉनिक अल्कोहोलिझम GGT हे टेक्निक आहे त्याच्यासाठी सुद्धा हे यूज केलं जातं. त्यानंतर आता कंपोनेंट्स बघायचे आपल्याला. ह्याच्यामध्ये काय काय कंपोनेंट्स आहेत कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये. तर रिझर्वायर्स आहेत, इलेक्ट्रिकल बफर आहे, पॉवर सोर्स आहे, कॅपिलरी ट्यूब आहे, डिटेक्टर अँड कॉम्प्युटर आहे अँड सॅम्पल ऍप्लिकेटर आहे. आता इथे बघा, इथं डायग्राम दाखवली आहे त्याच्यामध्ये दिसत असेल कॅपिलरी ट्यूब आहे. ही कॅपिलरी ट्यूब आहे, हे आहे डिटेक्टर. हे डाटा ऍक्विजिशन म्हणजे इथं कनेक्ट केलेलं आहे त्याच्यात, म्हणजे त्याच्यात पूर्ण डाटा स्टोअर होत असतो. त्यानंतर इकडे कॅपिलरी इनलेट आहे, इकडे पण एक इकडे कॅपिलरी आउटलेट आहे. हे इनलेट आहे, हे आउटलेट आहे. त्यानंतर हे 2 रिझर्वायर्स आहेत. नंतर इलेक्ट्रोलाइट बफर आहेत दोन्हीही त्या कॅपिलरीच्या इनलेट आणि आउटलेट मध्ये. एका साइडला आहे ऍनोड, एका साइडला आहे कॅथोड आणि इथं HV कनेक्ट केलेलं आहे. तर हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे ओव्हरऑल कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिसचं. तर त्याच्यामध्ये हे सगळे पार्ट्स आहेत, हे कंपोनेंट्स आहेत. आता स्मॉल अमाउंट ऑफ सॅम्पल इज रिक्वायर्ड. म्हणजे जे कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस आहे त्याचं सेपरेशन किंवा ते टेक्निक यूज करण्यासाठी काय लागतं तर स्मॉल अमाउंट ऑफ सॅम्पल इज रिक्वायर्ड. कमी प्रमाणामध्ये सॅम्पल लागतं. म्हणजे 5 to 30 मायक्रोमीटर क्यूब एवढं कमी प्रमाणामध्ये सॅम्पल लागतं. इंट्रोड्युस्ड इनटू द कॅपिलरी, त्या कॅपिलरी मध्ये ते असतं विथ अप्रोप्रिएट बफर सोबत ऍट एनोड एंड म्हणजे एनोडच्या एंडला इथे. म्हणजे हे जे इनलेट आहे ना तिथेच असतं. काय सांगितलं त्यांनी, कमी म्हणजे स्मॉल अमाउंट ऑफ सॅम्पल लागतं. म्हणजे त्याचं साधारण हे किती आहे रेंज काय तर 5 to 30 मायक्रोमीटर क्यूब. त्यानंतर इट इज इंट्रोड्युस्ड इनटू द कॅपिलरी विथ अप्रोप्रिएट बफर म्हणजे अॅक्युरेट प्रमाणामध्ये बफर असायला पाहिजे त्याच्यासोबत सॅम्पल सोबत ऍट एनोडच्या एंडला म्हणजे जिथे इनलेट आहे तिथे. नेक्स्ट सॅम्पल ऍप्लिकेशन इज डन बाय आयदर ऑफ वन मेथड. मग सॅम्पल ऍप्लिकेशन साठी 2 मेथड्स आहेत. कोणत्या 2 मेथड आहेत तर हाय व्होल्टेज इंजेक्शन आणि
प्रेशर इंजेक्शन, अशा दोन सेपरेट त्याच्या मेथड आहेत. तर फर्स्ट मेथड काय सांगते की हाय व्होल्टेज इंजेक्शन मध्ये काय आहे, तर द बफर रिझर्वायर इज रिप्लेस्ड बाय द सॅम्पल रिझर्वायर, द हाय व्होल्टेज इज अप्लाइड, म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड तिथं अप्लाय केला जातो. बफर रिझर्वायर इज, काय सांगितलं त्यांनी की बफर रिझर्वायर हे रिप्लेस होतं सॅम्पल रिझर्वायर म्हणून, आणि त्याचं हाय व्होल्टेज त्याचं हाय असायला पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला. And buffer reservoir is placed again and voltage applied for the separation. तर ते व्होल्टेज जे आहे ते सेपरेशन साठी अप्लाय केलेलं आहे. आता प्रेशर इंजेक्शन मध्ये काय आहे, तर एनोडिक एंड ऑफ कॅपिलरी, त्या कॅपिलरीचं एनोडिक एंड म्हणजे एनोडच्या साईडचं एंड जे आहे इज रिमूव्ड फ्रॉम बफर, ते बफर मधनं रिमूव्ह केलं जातं, अँड प्लेस्ड इन एअर टाइट सॅम्पल, आणि ते कुठं प्लेस केलं जातं, तर एअरटाइट सॅम्पल सोल्युशन मध्ये ते प्लेस केलं जातं. विथ प्रेशर सॅम्पल इज पुश्ड इनटू कॅपिलरी, केप्ट बॅक इन द बफर सॅम्पल. आणि नंतर काय केलं जातं, ते सॅम्पल प्रेशर सॅम्पल इज पुश्ड, म्हणजे त्या सॅम्पलला प्रेशर दिलं जातं आणि नंतर काय ते पुश केलं जातं इनटू कॅपिलरी, त्या कॅपिलरी मध्ये, आणि केप्ट बॅक इन द बफर सॅम्पल, परत त्या बफर सॅम्पल मध्ये ते ऍड केलं जातं, अँड व्होल्टेज इज अप्लाइड, आणि व्होल्टेज अप्लाय केलं जातं त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट, ऍज द नेम सजेस्टेड द सेपरेशन इज कॅरिड आउट. जसं सांगितलं त्याप्रमाणे सेपरेशन होतं. कसं, नॅरो बोअर कॅपिलरी, मग त्याच्यामध्ये नॅरो बोअर कॅपिलरी यूज केली जाते. तर त्याचे सेपरेशन साठी किंवा सॅम्पलच्या ह्याच्यासाठी काय काय त्याच्या हे आहेत, तर 50 मायक्रोमीटर आयडी आहे त्याचा, ईडी किती आहे 300 मायक्रोमीटर, नंतर लेंथ आहे 50 to 100 सेंटीमीटर, फ्युज्ड सिलिका कॅपिलरी ट्यूब, पॉलीइमाइड कोटिंग एक्सटर्नल, पॉलीइमाइडचं कोटिंग आहे त्याला एक्सटर्नल कोटिंग, त्यानंतर पॅक्ड विथ द बफर इन यूज, ते बफर मध्ये पॅक केलेलं आहे, म्हणजे यूज मध्ये असायला पाहिजे, म्हणजे यूज करत असताना. त्यानंतर हाय व्होल्टेज इज अप्लाइड, म्हणजे हाय प्रमाण, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये व्होल्टेज त्याच्यावरती अप्लाय केलेलं असतं, अप टू 50 केव्ही, 50 केव्ही एवढं हे काय व्होल्टेज अप्लाय केलेलं असतं. द कंपोनंट्स मायग्रेट ऍट डिफरंट रेट अलॉंग विथ द लेंथ, म्हणजे कंपोनंट्स आहेत त्याच्यामध्ये ते मायग्रेट होतात डिफरंट रेट अलॉंग विथ द लेंथ, त्याच्या लेंथच्या अकॉर्डिंग वेगवेगळ्या रेटनी ते कंपोनंट्स जे आहेत ते मायग्रेट होतात. अल्दो सेपरेटेड बाय द इलेक्ट्रोफोरेटिक मायग्रेशन, आणि ते सेपरेट कशामुळे होतात, तर इलेक्ट्रोफोरेटिक मायग्रेशननी, म्हणजे तेच की पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जच्या अकॉर्डिंग. ऑल द सॅम्पल इज ड्रॉन टुवर्ड्स द कॅथोड बाय इलेक्ट्रो एंडोस्मॉसिस. हा, तर कशामुळे सॅम्पल काय होतं पुढं, जे पूर्ण सॅम्पल आहे ते कॅथोड कडं काय म्हणू आपण मायग्रेट होतं किंवा कॅथोड कडं जातं. कॅथोड कडे जातं, त्याच्यासाठी प्रोसेस आहे, तर इलेक्ट्रो एंडोस्मॉसिस म्हणून, तर त्याच्या थ्रू ते कॅथोड कडे पूर्ण सॅम्पल जे आहे त्यानंतर मायग्रेट होतं. Then since the flow is strong and the rate of the electroendosmosis, osmotic flow is greater than the electrophoretic velocity of that analyte ion. Okay. आता काय सांगितलं इथे त्यांनी की फ्लो स्ट्रॉंग आहे आणि रेट ऑफ एंडोस्मॉटिक फ्लो, म्हणजे टोटल एंडोस्मॉटिक फ्लो जो आहे तो जास्त आहे, इज ग्रेटर दॅन द इलेक्ट्रोफोरेटिक वेलॉसिटी ऑफ दॅट एनालाइट आयन. त्या एनालाइट आयनच्या इलेक्ट्रोफोरेटिक वेलॉसिटी पेक्षा एंडोस्मॉटिक फ्लो हा जास्त आहे आणि तो फ्लो जो आहे तो स्ट्रॉंग आहे. असं पॉझिटिव्हली चार्ज्ड मॉलिक्युल्स रीच द कॅथोड फर्स्ट. मग जे पॉझिटिव्हली चार्ज जे मॉलिक्युल आहेत ते कॅथोड कडे पहिल्यांदा पोहोचतात असं म्हणू शकतो आपण, मायग्रेट होतात. अँड इलेक्ट्रोफोरेटिक मायग्रेशन प्लस इलेक्ट्रोऑस्मॉटिक फ्लो हे कॅल्क्युलेट केलं जातं. त्यात कॅटायन्स आहे न्यूट्रल
म्हणजे न्यूट्रल जे चार्ज न्यूट्रल असलेले हे आहेत आणि अनायन्स आहेत. आणि ते इथं इलेक्ट्रोफोरेसिस होतंय आणि कॅपिलरी मध्ये. मग इथं बघा सेपरेशन झाले बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि हे न्यूट्रल आहेत. मग आता इथं निगेटिव्ह आहेत, इकडे पॉझिटिव्ह आहेत, कॅटायन अनायन वगैरे असे दाखवले तिथं. बल्क फ्लो ओव्हरऑल कॅपिलरी मध्ये दाखवलाय आणि डिटेक्टर विंडो आहे ही, इथं हे डिटेक्ट होतंय. म्हणजे जे काही त्याचं रेकॉर्डिंग झालं, डाटा रेकॉर्डिंग झालेला आहे तो इथं डिटेक्टर विंडो मध्ये डिटेक्ट होतोय. नंतर आता डिटेक्शन कसं होतं, तर नियर टू दी कॅथोड एंड विविंग विंडो, कॅथोडच्या एंडला इथं विविंग विंडो आहे. ह्याच्यापेक्षा ते पहिलं जे होतं इथे, ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो कॅथोड कुठं आहे, इकडे. तर कॅथोडच्या एंडला इथं आपण हे काय करतो, डिटरमाइन करतो किंवा तो जो डिटेक्शन आहे ते तिथं दाखवतात त्याच्यामध्ये. सेकंद आपण बघूया. काय सांगितलं, नियर टू दी डिटेक्शन कसं होतं, आता नियर टू दी कॅथोड एंड विविंग विंडो, तिथं ती एक विंडो असते डिटेक्शनची, त्याच्यावर तिथं डिटेक्ट होतं. त्यानंतर कॅथोडच्या एंडला डिटेक्टेड बाय द अल्ट्राव्हायोलेट मॉनिटर. ते कशाच्या थ्रू डिटेक्ट होतं, तर अल्ट्राव्हायोलेट मॉनिटर यूज केला जातो. ट्रान्समिट सिग्नल अँड इंटिग्रेटेड बाय द कॉम्प्युटर. ते काय होतं, तर ते सिग्नल ट्रान्समिट करतं आणि ते कॉम्प्युटरमध्ये दिसतात, म्हणजे तो ग्राफ आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड फ्लोरोसेन्स अँड CEMS हे डिटेक्टर्स आहेत, CEMS वगैरे. हा, तर ह्याच्यामध्ये आपण हे काय म्हणू शकतो, डिटेक्शन मध्ये आपण हे काउंट करतो की हे आपल्याला काउंट करायचं असतं ओव्हरऑल त्या इलेक्ट्रोफोरेसिसच्या प्रोसेसमध्ये. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, फ्लोरोसेन्स आणि CEMS हे डिटेक्टर आहेत. आपण बघूया पुढं. इथं बघा साईडला तुम्हाला ग्राफ दिसतोय, टाइम आणि हे. तर 1 2 3 4 5 असे 5 ग्राफ दिसतात. त्याच्यामध्ये शार्प पीक असलेले आहेत ऑलमोस्ट ग्राफ. 4 चा मात्र खूप जवळ आहे आणि कम्पॅरेटिव्हली 5 चा छोटा आहे, त्याच्यानंतर 4 आहे, त्यानंतर मला वाटते 1 आहे, मग 2 आहे आणि 3 आहे. म्हणजे 3 चा सगळ्यात जास्त मोठा आणि शार्प आहे असं. तर इथं खाली तो ग्राफ त्यांनी दाखवलाय. त्यानंतर नेक्स्ट ट्रबल शूटिंग बघायचं. आता ट्रबल शूटिंग मध्ये काय, तर काय होत असतं, तर ऍडसॉर्प्शन ऑफ प्रोटीन टू द वॉल ऑफ कॅपिलरी. पहिल्यांदा काय होतं, तर ऍडसॉर्प्शन होतं प्रोटीन्सचं वॉल, कॅपिलरीच्या वॉलला. देन लिडिंग टू द सिमिअरिंग ऑफ प्रोटीन. त्यानंतर ते प्रोटीन जे आहे ते सिमिअर होतं. म्हणजे काय होतं, तर ते प्रोटीनच्या पहिल्यांदा वॉलला ऍडसॉर्प्शन झाल्यानंतर ते प्रोटीन आतमध्ये जातं, viewed as a peak broadening. मग त्याचे जे पीक आहेत ते ब्रॉड होतात, ऑर दी कम्प्लीट लॉस ऑफ प्रोटीन, किंवा मग पूर्णपणे ते लॉस होतात, म्हणजे पूर्ण कम्प्लीट लॉस ऑफ प्रोटीन तिथं शो होते त्या ग्राफच्या अकॉर्डिंग. हे म्हणजे लक्षात येतं आपल्याला. यूज ऑफ नॅचरल कोटिंग ग्रुप टू द इनर सरफेस ऑफ द कॅपिलरी. मग त्या कॅपिलरीच्या इनर सरफेस वरती नॅचरल कोटिंगचे जे ग्रुप आहेत, नॅचरल ग्रुप्स जे आहेत ते मोस्टली यूज केले जातात किंवा यूज केले जातात. आता ऍडव्हान्टेज काय आहे, ओव्हर स्लॅब टाईप चे ऍडव्हान्टेज काय आहेत, तर रिड्यूस दी प्रॉब्लेम ऑफ हिटिंग इफेक्ट. हे हिटिंग इफेक्टचा प्रॉब्लेम रिड्यूस करतं. त्यानंतर लार्ज सरफेस ऑफ व्हॉल्यूम रेशो, व्हॉल्यूमचा रेशो जास्त असतो, त्याचा सरफेस जास्त असतो. त्यानंतर लेस डिफ्युजन ऑफ दी सेपरेटेड बँड्स, त्या सेपरेट झालेल्या बँड्सचं डिफ्युजन जे आहे ते कमी होतं. अँड व्हेरिएशन्स इन टेक्निक्स. त्या टेक्निक मध्ये काय काय व्हेरिएशन्स येतात, तर ऍड ऑफ सर्फॅक्टंट टू बफर. मग बफर मध्ये सर्फॅक्टंट ऍड करावा लागतो, दॅट इज SDS फॉर नॅचरल मॉलिक्युल. नॅचरल मॉलिक्युल असेल तर SDS ऍड करायचं. त्यानंतर मायसेलर फॉर्मेशन इन MECC, इलेक्ट्रोफोरेसिस प्लस क्रोमॅटोग्राफी. मायसेलर फॉर्मेशन सुद्धा होतं, म्हणजे बफर मध्ये सर्फॅक्टंट ऍड करावं लागतं
म्हणजेच काय, तर नॅचरल मॉलिक्यूल साठी एसडीएस यूज केलं जातं, म्हणजे एक्झाम्पल सांगितलं त्यांनी. आणि मायसेलर फॉर्मेशन इन MECC मध्ये म्हणजेच त्याच्यात 2 टेक्निक होतात, तर इलेक्ट्रोफोरेसिस पण होतं आणि क्रोमॅटोग्राफी पण होतं. ते व्हेरिएशन्स आहेत त्याचे. डिफरंट मोड्स ऑफ ऑपरेशन, डिफरंट मोड्स ऑफ ऑपरेशन. कॅपिलरी झोन इलेक्ट्रोफोरेसिसचे वेगवेगळे मोड्स ऑफ ऑपरेशन्स काय आहेत, तर कॅपिलरी झोन इलेक्ट्रोफोरेसिस सेपरेशन प्रिन्सिपल बेस्ड ऑन द चार्ज टू मास रेशो ऑफ मॉलिक्यूल. ह्याचं सुद्धा जे सेपरेशनचं प्रिन्सिपल आहे ते चार्ज टू मास रेशोवर, त्या मॉलिक्यूलच्या चार्ज टू मास रेशोवरती डिपेंड आहे. त्यानंतर सेपरेशन इज फास्टर, फास्ट होतं सेपरेशन ड्यू टू हाय EOF. हाय EOF मुळे द मॉलिक्युल्स रिगार्डलेस ऑफ द चार्ज and they are moved. मग त्यांचा जो काही चार्ज आहे मॉलिक्युल्सचा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्याच्या अकॉर्डिंग ते काय होतं, ट्रॅव्हल होतं, मूव्ह होतं. देन मायसेलर इलेक्ट्रोकायनेटिक क्रोमॅटोग्राफी. मायसेलर इलेक्ट्रोकायनेटिक क्रोमॅटोग्राफी, तर इट इज अन हायब्रिड आहे, बेस्ड युज्ड फॉर सेपरेशन ऑफ द नॅचरल अँड चार्ज्ड सोल्यूट. कशासाठी यूज केलं जातं, तर सेपरेशनसाठी. कशाच्या, नॅचरल अँड चार्ज्ड सोल्यूटच्या सेपरेशनसाठी यूज केलं जातं. द सेपरेशन इज अकम्प्लिश्ड बाय द मायसेल्स फॉर्मेशन. सेपरेशन कशासाठी होते, तर म्हणजे कधी अकम्प्लिश्ड होते, तर मायसेल्स फॉर्मेशन झाल्यानंतर. तर त्याचं हे सांगितलं त्यांनी 8 to 9 mm मोल पर लिटर फॉर एसडीएस, म्हणजे एसडीएस साठी, म्हणजे कुठले नॅचरल मॉलिक्यूल साठी. ड्युरिंग मायग्रेशन मायसेल इंटरॅक्ट विथ अनालाइट ॲज क्रोमॅटोग्राफिक इनर. ओके, ठीक आहे. ड्युरिंग मायग्रेशन मायसेल इंटरॅक्ट विथ अनालाइट. मायसेल्स जे असतात ते अनालाइट सोबत इंटरॅक्ट होतात मायग्रेशन च्या प्रोसेस मध्ये, ऍज अ क्रोमॅटोग्राफिक इनर एनोड आहे का, अँड दिस सेपरेशन इज ब्रॉट अबाउट. आणि काय सांगितलं की ते हे होतात, मायसेल्स जे आहेत ते इंटरॅक्ट होतात अनालाइट सोबत, कशाच्या प्रोसेसमध्ये, मायग्रेशनच्या प्रोसेसमध्ये, ऍज अ क्रोमॅटोग्राफिक इनर क्रोमॅटोग्राफिक. ओके, क्रोमॅटोग्राफिक इनर अँड दिस सेपरेशन इज ब्रॉट आउट. म्हणजे काय सांगितले की त्या प्रोसेसमध्ये, मायग्रेशनच्या प्रोसेसमध्ये मायसेल्स इंटरॅक्ट होतात अनालाइट सोबत, आणि म्हणजे ते क्रोमॅटोग्राफिक काय म्हणतो, सेपरेशन होतं, आणि नंतर ते जे सेपरेशन झालं ते म्हणजे ते शो होतं, नंतर दिसतं. आता इथं एक प्रोसेस दाखवली त्यांनी, तर ह्याच्यामध्ये काय दाखवले बघा, एनोड आहे आणि इकडे कॅथोड आहे, डिटेक्शन आहे. नंतर हे मायसेल्स फॉर्मेशन झालेलं आहे इथं. जे जे मोठे मॉलिक्युल्स दिसतात ना, हे मायसेल फॉर्मेशन झालं इथं. आणि त्यानंतर अजून काय लिहिले, आता ह्याच्यामध्ये हे म्हणजे काय, तर अनायनिक सर्फॅक्टंट्स आहेत. हे आपण अनायनिक सर्फॅक्टंट्स आहेत, एसडीएस. त्यानंतर अनालाइट्स आहेत, हे जे ब्लॅक हे दिसत आहेत ते अनालाइट्स आहेत. त्यानंतर इलेक्ट्रोफोरेटिक फ्लो आहे, हे हा दाखवलाय तो एरोनं. आणि हा वाला एरो जो आहे तो काय इलेक्ट्रोफोरेटिक मायग्रेशन दाखवतोय. म्हणजे हे मायग्रेशन दाखवतोय, हे काय दाखवतोय, फ्लो दाखवतोय, इलेक्ट्रोफोरेटिक फ्लो दाखवतोय. हे म्हणजे काय आहे, तर अनालाइट्स आहेत, डार्क जे डार्क कलर्ड, डार्क ब्लॅक कलर्ड जे दिसत आहेत ते. आणि त्यानंतर हे जे आहेत ते अनायनिक सर्फॅक्टंट्स आहेत, हे बाकीचे हे दिसत आहेत. इथं बघा, इथं हे दिसत आहेत बघा, हे ते अनायनिक सर्फॅक्टंट्स आहेत. हे स्केमॅटिक डायग्राम झाली. आता इथं ओव्हरऑल त्यांनी काय म्हणू शकतो आपण, स्केमॅटिक डायग्राम दाखवली आहे. आता बघा, मायसेलर इलेक्ट्रोकायनेटिक क्रोमॅटोग्राफी MEKC हे इथे दाखवलंय. त्यानंतर लेझर इंड्युस्ड फ्लोरेसन्स डिटेक्शन LIF, ह्याच्यामध्ये काय दाखवलंय, लेझर बेस्ड बीम आहे, HV आहे. त्यानंतर इथं डिटेक्टर आहे, कॅपिलरी आहे ही. त्यानंतर लेझर बीम आहे हा. आणि त्यानंतर इथं काय, हे पासिंग होत आहे, लेझर इंड्युस्ड फ्लोरेसन्स डिटेक्शन.
ओके, तर ही प्रोसेस कशी आहे, तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मायसेलर इलेक्ट्रोकायनेटिक क्रोमॅटोग्राफी ही प्रोसेस पूर्ण होते, म्हणजे मायसेल फॉर्मेशन वगैरे हे सगळं होतं. त्यानंतर इथे कॅपिलरी आहे, इथे लेझर बीम आहे. हा लेझर बीम ह्या कॅपिलरी वरती पडतो. म्हणजे त्यावेळेस काय होतं, जे सॅम्पल जे आहे ह्याच्यामध्ये कॅपिलरी मध्ये ते मग लेझर बीम ह्याच्यावरती पडल्यानंतर ते पूर्ण म्हणजे दोन इथे स्लिट्स दिसत आहेत, ह्याच्यातून ते पूर्ण काय म्हणतो आपण पास होतं आणि पूर्ण ते रिफ्लेक्ट वगैरे होतं. आणि त्यानंतर मग इथं डिटेक्शन मध्ये हे दिसतं. ही एक प्रोसेस झाली. आणि इकडे काय होतं, तर हे जे मायसेलर इलेक्ट्रोकायनेटिक क्रोमॅटोग्राफी आहे ते डिरेक्टली म्हणजे ह्याच्यामध्ये हे टेक्निक होतं. आणि त्यानंतर हे डिटेक्ट होतं, म्हणजे इथं ह्याच्यामध्ये डिटेक्ट होतं, म्हणजे पीसी वरती जो डिटेक्टर कनेक्ट केलेला आहे त्याच्यावरती डिटेक्ट होतं ते. आता डिफरंट मोड्स ऑफ ऑपरेशन. कॅपिलरी जेल इलेक्ट्रोफोरेसिस. कॅपिलरी जेल इलेक्ट्रो आयडेंटिकल टू द स्लॅब, ते स्लॅब साठी आयडेंटिकल आहे. सेपरेशन बेस्ड ऑन द सिविंग कॅपॅसिटी वरती सेपरेशन आहे किंवा सिविंग मॅट्रिक्स. Capillary is filled with the sieving matrix or the soluble polymer network. Low viscosity, ह्याची viscosity low आहे. Self entangling for formation of pore size. विस्कोसिटी लो आहे आणि फॉर्मेशन ऑफ पोर साइज, म्हणजे पोर साइजच्या फॉर्मेशन साठी ते स्वतःच हे होतं, स्वतः जे जेल आहे आतमधलं ते प्रोसेस होतं. त्यानंतर व्हरायटी ऑफ पॉलिमेट्रिक मॅट्रायसिस आर अवेलेबल फॉर द डीएनए अँड प्रोटीन. म्हणजे डीएनए आणि प्रोटीनच्या अनालिसिस करण्यासाठी त्याचे व्हरायटी ऑफ पॉलिमेरिक मॅट्रायसिस फॉर्म होतात. नंतर क्रॉस लिंक्ड पॉलिएक्रिलामाइड चॉईस ऑफ पॉलिमर, म्हणजे ह्याच्यामध्ये पॉलिमर म्हणून काय चूज केलं जातं, तर पॉलिएक्रिलामाइड फॉर क्रॉस लिंकिंग. त्यानंतर आता ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, ह्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत की ऑनलाईन डिटेक्शन होतं, इम्प्रूव्ड क्वांटिफिकेशन आहे, ऑलमोस्ट कम्प्लीट ऑटोमेशन आहे, रिड्युस्ड अनालिसिस टाइम रिड्यूस होतो अनालिसिसचा, वायडर चॉईस ऑफ जेल मॅट्रायसिस. जे जेल मॅट्रायसिस आहेत त्यांचा चॉईस म्हणजे ते जास्त प्रमाणात आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर लिनियर पॉलिएक्रिलामाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ सेल्युलोज, म्हणजे हे सगळं यूज केले जाते ह्याच्यामध्ये. लिनियर पॉलिएक्रिलामाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ सेल्युलोज, गॅलॅक्टोमॅनन, त्यानंतर ग्लुकोमॅनन, पॉलिव्हिनिल अल्कोहोल, पॉलीइथाइल इनो ऑक्साइड, पॉलिइथिनो ऑक्साइड, अगॅरोज, डेक्स्ट्रॅन, पॉलीमिथाइल ऍक्रिलामाइड अँड पॉलीअॅक्राइलो पॉलीअॅक्राइल ओलिथॉक्सी इथेनॉल, हे सगळं यूज केलं जातं. त्यानंतर डिफरंट मोड्स ऑफ ऑपरेशन. कॅपिलरी आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग इलेक्ट्रोफोरेसिस. आता हा एक दुसरा त्यातला मोड आहे, मोड ऑफ ऑपरेशन आहे. पहिल्यांदा आपण काय बघितलं होतं, कॅपिलरी जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता कॅपिलरी आयसो इलेक्ट्रिक फोकसिंग इलेक्ट्रोफोरेसिस. ह्याच्यामध्ये काय होतं, तर इट इज कम्पॅरेबल टू ट्यूब IEF. ट्यूब आहे त्याला कम्पॅरेबल आहे किंवा कम्पेअर केलं जातं. कॅरिड आउट इन द कॅपिलरीच्या थ्रू कॅरिड आउट होतं. द फोकस्ड झोन मायग्रेट टू द डिटेक्टर विथ द सेपरेटेड सॅम्पल, म्हणजे जो फोकस्ड झोन आहे त्याच्यामध्ये तो मायग्रेट होतो टुवर्ड्स द डिटेक्टरकडे मायग्रेट होतो विथ दी सेपरेटेड सॅम्पल सेपरेट झाल्यानंतर. अँड CIEF इज कम्प्लिटेड इन एक साइन आहे 15. म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला, CIEF ही एक प्रोसेस आहे त्यातली, किंवा आपण ह्याला कॅपिलरी आयसो इलेक्ट्रिक फोकसिंग हे कम्प्लीट होतं ऍट 15 ला. त्याचं हे बघायला पाहिजे लॉंग फॉर्म. त्यानंतर कॅपिलरी आयसो
आयसोटॅकोफोरेसिस मध्ये काय होतं, द सेम फीचर ॲज ITP एक्सेप्ट कंडिशन ऑफ प्युअर ITP नॉट अचीव्ड, टिपिकली युज्ड फॉर ऑनलाईन सॅम्पल साठी यूज केलं जातं. प्री कॉन्सन्ट्रेशन टिपिकली युज्ड फॉर ऑनलाईन सॅम्पल प्री कॉन्सन्ट्रेशन यूज केलं जातं. आणि RTPचं खाली इथं प्रोसेस दाखवले बघा. रेड ठीक आहे. त्यानंतर हे त्याचे पॉइंट आहेत आता आपण बघितलेले. कॅपिलरी तेच आता आपण जे बघितले होते ते सगळे पॉइंट्स आहेत. त्यांनी इथं प्रोसेस दाखवली त्याची. त्यानंतर कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस काय वर्सेस हाय परफॉर्मन्स लिक्विड. आता कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस आणि HPLC ह्यांचं काय रिलेशन आहे तर ते आपल्याला बघायचंय. तर कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस हॅज अ फ्लॅट फ्लो compared to the pumped parabolic flow of HPLC. म्हणजे कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिसचा फ्लो आहे तो फ्लॅट फ्लो आहे कम्पेअर टू HPLC. आता HPLC सोबत आपण कम्पेअर करतोय ते. तर HPLC मध्ये काय असतं तर पंप्ड पॅराबोलिक फ्लो असतो. म्हणजे कॉलम मध्ये जो फ्लो असतो तो पंप्ड पॅराबोलिक फ्लो असतो HPLC मध्ये. त्याचबरोबर म्हणजे इकडे कम्पॅरेटिव्हली CE मध्ये म्हणजे कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये फ्लॅट फ्लो असतो. त्यानंतर फ्लॅट फ्लो विल have narrower peaks and better resolution. म्हणजे याच्यामध्ये कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये फ्लॅट फ्लो असल्यामुळं काय होतं त्याचे पिक्स जे येतात ते नॅरो असतात, नॅरो पिक्स असतात आणि त्यांचं बेटर रिझोल्युशन असतं. नंतर CE हॅज ग्रेटर पीक कॅपॅसिटी. म्हणजे कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिसला ग्रेटर पीक कॅपॅसिटी आहे. म्हणजे पीक कॅपॅसिटी त्याची खूप चांगली आहे, खूप जास्त आहे आणि चांगली आहे. पॅराबोलिक इथे खाली पॅराबोलिक फ्लो दाखवलाय HPLC चा आणि इकडे फ्लॅट फ्लो दाखवलाय CE चा म्हणजे कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिसचा. इथे लक्षात येत असेल बघा तुमच्या. हा काय म्हणू शकतो आपण एकदम फ्लॅट फ्लो आहे हा. एक युनिक डायरेक्शन आहे आणि इकडे थोडस पुढे मागे फ्लो आहे थोडासा असं दाखवते इथं. पॅराबोलिक फ्लो आहे. And HPLC is more truly developed. HPLC is more truly developed. HPLC is more complex than CE. CE पेक्षा जास्त कॉम्प्लेक्स आहे HPLC. HPLC has wider variety of the column length and packing. हो, HPLC ला खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे कॉलमची लेंथ आणि पॅकिंग मध्ये. बोथ टेक्निक्स युजेस सिमिलर मोड्स ऑफ डिटेक्शन. आणि हे दोन्ही पण टेक्निक जे आहेत ते यूज केले जातात सिमिलर मोड ऑफ डिटेक्शन. म्हणजे सेम डिटेक्शनची जी प्रोसेस आहे किंवा एखादं सॅम्पल डिटेक्ट करायची जी प्रोसेस आहे ना ती म्हणजे सिमिलर मोड ऑफ डिटेक्शन सेम आहे ह्या दोन्ही टेक्निक मध्ये. कॅन बी युज्ड कॉम्प्लिमेंटरी टू वन अनदर. म्हणजे आपण कॉम्प्लिमेंटरी यूज करू शकतो. म्हणजे जर HPLC अवेलेबल नसेल तर आपण CE यूज करू शकतो किंवा CE नसेल तर HPLC करू शकतो असं. त्यानंतर ऍडव्हान्टेज काय आहेत. ऑनलाईन डिटेक्शन, इम्प्रूव्ड क्वांटिफिकेशन, ऑलमोस्ट कम्प्लीट ऑटोमेशन होतं. रिड्युस्ड अनालिसिस टाइम, वायडर चॉईस ऑफ जेल मॅट्रायसेस, हीट इफेक्टिव्हली काय डिसिपेटेड, हाय व्होल्टेज कॅन बी अप्लाइड. काय काय होतं तर ऑनलाईन डिटेक्शन आहे. इम्प्रूव्ड क्वांटिफिकेशन हे आहे जे आहे ना ते जास्त असते, इम्प्रूव्ह झालेलं असतं याच्यामध्ये. ऑलमोस्ट कम्प्लीट ऑटोमेशन कम्प्लीट असतं, ऑलमोस्ट कम्प्लीट असतं. रिड्युस्ड अनालिसिस टाइम, अनालिसिसचा टाइम कमी असतो म्हणजे लवकर अनालिसिस होतं याच्यामध्ये. वायडर चॉईस ऑफ जेल मॅट्रायसेस, जेल मॅट्रायसेस खूप वेगवेगळ्या प्रकारचे जेल मॅट्रायसेस किंवा जेल जे आपण यूज करतो इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या टाइपचे यूज केले जातात. हीट इफेक्टिव्हली डिसिपेटेड म्हणजे ह्याच्यामध्ये जी हीट फॉर्म होते ह्या प्रोसेसमध्ये ती त्या काय म्हणतो आपण त्या प्रोसेसला इफेक्टिव्हली ऍक्ट करते. अँड हाय व्होल्टेज कॅन बी अप्लाइड, जास्त प्रमाणामध्ये व्होल्टेज अप्लाय केले जातं. मायक्रोचिप इलेक्ट्रोफोरेसिस हा एक त्यातला टाइप आहे. करंट ऍडव्हान्स्ड मेथड, इट इज करंट ऍडव्हान्स्ड मेथड डेव्हलपमेंट इन technique include integrated microchip design,
म्हणजे ह्याच्यातले कुठले डेव्हलपमेंट टेक्निक्स काय काय आहेत तर इंटिग्रेटेड मायक्रोचिप डिझाईन, ऍडव्हान्स्ड डिटेक्शन सिस्टीम अँड न्यू ऍप्लिकेशन. हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट टेक्निक आहेत यामधल्या, म्हणजे मायक्रोचिप इलेक्ट्रोफोरेसिस मधल्या. त्यानंतर प्रोटीन अँड डीएनए सेपरेशन कॅन बी डन. ह्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन आणि डीएनए सेपरेशन होतं. आता तेच मायक्रोचिपचे इन्स्ट्रुमेंटेशन आपण बघूया काय आहे तर सिमिलरली टू द कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस, सेम सीई सारखंच ह्याचे इन्स्ट्रुमेंटेशन आहे. सेपरेशन चॅनल आहे, सॅम्पल इंजेक्शन आहे 50 to 100 PL, रिझर्वायर्स आहेत, व्होल्टेज आहे 1 to 4 KB. त्यानंतर सॅम्पल प्रिपरेशन आहे, प्री कॉलम और पोस्ट कॉलम रिएक्टर्स आहेत, क्लासिकल क्रॉस टी डिझाईन आहे. आणि हे बघा हे इथे दाखवले बघा, म्हणजे जे हे जे टी दिसतंय का तुम्हाला ते क्लासिकल क्रॉस टी डिझाईन अँड टाइम पिरियड ऑफ 50 to 200 सेकंड. म्हणजे टाइम पिरियड किती आहे 50 to 200 सेकंड. आणि ह्याचे जे इन्स्ट्रुमेंटेशनचे कॉम्पोनंट्स आहेत ते हे आहे, सेमच आहेत, म्हणजे सीई सारखेच आहेत. आता हे मायक्रोचिप इथे दाखवले, बफर रिझर्वायर आहे, सॅम्पल आहे, इकडे वेस्ट आहे. मग हे इंजेक्शन म्हणजे इथून सॅम्पल पास होतं, त्यानंतर इकडं खाली वेस्ट आहे, डिटेक्शन इथं होतं आणि हे सेपरेशन होतं, इथं मध्ये सेपरेशन होतं. आणि इकडे क्रॉस टी फॉर सॅम्पल इंजेक्शन. ओके, इथं दाखवलंय त्यांनी, हे जे फॉर्म झालेलं आहे ना ते व्हिज्युअलाइज इथं दाखवलंय, इथं केलेलं आहे त्यांनी ते इन्स्ट्रुमेंटेशन. हे ओव्हरऑल मायक्रोचिपचे इन्स्ट्रुमेंटेशन आहे. त्यानंतर आता डिटेक्टर कुठले यूज केलेत किंवा काय आहे डिटेक्टर तर लेझर इंड्युस्ड इन फ्लोरेसन्स, त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल डिटेक्टर्स यूज केले जातात. प्लस अजून कुठले तर पल्स्ड एम्पेरोमेट्रिक डिटेक्टर्स, पल्स्ड एम्पेरोमेट्रिक डिटेक्टर यूज केले जातात. आणि सिनोसिडल व्होल्टॅमेट्री डिटेक्टर्स यूज केले जातात. हे ना कन्फ्युजन करणारं किंवा थोडस किचकट म्हणू शकतो आपण, थोडं अवघड वाटण्यासारखं आहे, पण थोडस जर तुम्ही वाचलं ना तर ते येईल लक्षात. आणि जर नाही लक्षात आलं तर विचारा मला, मी अजून म्हणजे तुम्हाला क्लिअरली एक्सप्लेन करू शकेन. असं तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असतील, काही लक्षात नसेल आलं तर ते विचारा, आपण क्लिअर करूया. आता हे जे डिटेक्टर्स आहेत मेन, एवढंच फक्त मेन तुम्हाला ओव्हरऑल सांगू का, सगळ्या प्रोसेस कुठलंही टेक्निक घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये काय करायचंय तर मेन इन्स्ट्रुमेंटेशन पार्ट, वर्किंग प्रोसेस, त्याच्यात कुठले कुठले डिटेक्टर म्हणजे त्या वर्किंग प्रोसेस मध्ये किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये कुठले कंपोनेंट्स आहेत ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर त्याच्यासाठी कॉलम, जर मेन कॉलम काय काय ह्याच्यामध्ये कुठले यूज केले ते असेल तर ते लक्षात ठेवायचं. आणि डिटेक्टर ही एक प्रोसेस आहे ह्याची म्हणजे. आणि नंतर तुम्हाला ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन, ओव्हरऑल कुठल्याही प्रोसेसमध्ये एवढंच करायचंय तुम्हाला. तर त्याच्यासाठी आणि हा डिटेक्टर्सचे टाइप्स कुठले कुठले आहेत काय ते एवढं लक्षात ठेवायचं, कॉलम कुठले आहेत ते लक्षात ठेवायचे आणि इन्स्ट्रुमेंटेशन लक्षात ठेवायचं. एवढं आहे, हे करावं लागेल तुम्हाला. आणि तर आता हे डिटेक्टर्स बघितले आपण. आता ही प्रोसेस इथे दाखवली त्यांनी, थोडस झूम करून बघायला दिसतंय का. ओके, ही चिप आहे. त्यानंतर हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय इथे आहे. हे डिटेक्टर सिस्टीम आहे, ही पीसी आहे इथे. त्यानंतर पिन होल आहे, ब्लिम स्प्लिटर आहे इथे. त्यानंतर लेझर इथून पास झालाय. हे मायक्रोस्कोप ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे इथून जी चिप बसवली ते. त्यानंतर कसला तरी पंप, पब्लिक पंप काय आहे लिहिलंय. ओके, हा पंप आहे. त्यानंतर मॅक्रो टू मायक्रो इंटरफेरन्स आहे हा. आणि त्याच्यावरती काय आपण चेक करूया. बरं ठीक आहे, तोपर्यंत खाली काय काय बघूया. मायक्रोस्कोप ऑब्जेक्टिव्ह, लेझर आहे, बीम स्प्लिटर आहे, त्यानंतर मिरर आहे इथे, पिन होल आहे, पीएमटी आहे, हा डिटेक्टर पण यूज केलेला आहे इथं त्यांनी, फोटो मल्टीप्लायर ट्यूब तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर हे डिटेक्शन सिस्टीम आहे. आणि वर वर आता काय काय थोडस, आणि हे पण हे काय, हा पण एक इंटरफिअरन्सच आहे.
ओके, म्हणजे हे दोन इंटरफेरन्सेस लागले तिथे. पंप आहे, हे इकडून पंप मधून हे इथं पास होते. हे इंटरफेरन्सेस आहेत, हे म्हणजे कनेक्टेड आहेत हे एकमेकांना. इथं मायक्रोचिप आहे आणि ही मायक्रोचिपचं डिटेक्शन साठी इथं मायक्रोस्कोप ऑब्जेक्टिव्ह ठेवलंय. त्यानंतर इथून लेझर पास होतोय. त्यानंतर बीम्स स्प्लिटर किंवा प्लेटर आहे इथे आणि त्याच्या थ्रू मध्ये काय म्हणू शकतो आपण त्याचं डिफ्रॅक्शन वगैरे झाल्यानंतर ते मिरर मध्ये दिसतंय. मिररच्या थ्रू इथं फिल्टर म्हणजे जे पिन होल्स आहेत, फिल्टर्स जे आहेत हे ह्यातून हे पास होत आहे आणि हे पीएमटी मध्ये जात आहे डिटेक्टर मध्ये आणि हे डिटेक्टर मध्ये डिटेक्ट होत आहे आणि नंतर हे डिटेक्शन सिस्टीमला म्हणजे पीसी ला वगैरे ते त्याच्यावरती दिसतंय आपल्याला. इथे वरती काय हा इथून हे दोन्ही साइडला हे व्होल्टेज सप्लाय पॉवर सप्लाय पास म्हणजे त्यांनी कनेक्ट केलेला आहे. व्होल्टेजचा पॉवर सप्लाय कनेक्टेड आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट आता ऍप्लिकेशन्स काय त्याचे तर अन अल्टरनेटिव्ह फॉर डीएनए अनालिसिस. डीएनएच्या अनालिसिस साठी हे एक अल्टरनेटिव्ह म्हणून आपण यूज करू शकतो. हर्पीज सिम्प्लेक्स व्हायरस. ओके, डीएनए इन CSF फॉर डायग्नोसिंग एन्सेफॅलिटीज. ओके, आता हे काय हे मला पण बघावं लागेल. जे व्हायरस आहे किंवा डीएनए मध्ये जो काही व्हायरस डीएनए इन CSF फॉर डायग्नोसिंग. ओके, डीएनए मधला हा व्हायरस आहे त्याच्या डायग्नोसिस साठी हे यूज केलं जातं असं इन शॉर्ट त्यांनी सांगितलंय. जीन रिअरेंजमेंट कोरिलेटिव्ह विथ लिम्फो प्रोलिफरेटिव्ह डिसऑर्डर. जीनचे रिअरेंजमेंट जे आहेत म्हणजे डीएनए मध्ये वगैरे आपल्याला जे जीनचे रिअरेंजमेंट दिसत आहेत त्यांच्या कोरिलेशन साठी आणि लिम्फो प्रोलिफरेटिव्ह डिसऑर्डर्स जे आहेत ते त्यांच्या डिटेक्शन साठी हे यूज केलं जातं. त्यानंतर पॉलिमॉर्फिझम्स इन जीन. त्या जीन मधलं पॉलिमॉर्फिझम्स जे आहेत ते त्यांच्या चेकिंग साठी यूज केलं जातं. म्हणजे ते ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे. टेट्रा न्यूक्लियोटाइड असोसिएटेड विथ दी हायपर कोलेस्ट्रोलेमिया त्याच्यासाठी पण हे यूज केलं जातं. टेट्रान्यूक्लियोटाइड्स जे आहेत कशामध्ये हायपर कोलेस्ट्रोलेमिया मध्ये त्याच्या चेकिंग साठी यूज केलं जातं. डायग्नोसिंग फ्रॅजाईल एक्स सिंड्रोमच्या डायग्नोसिस साठी यूज केलं जातं. त्यानंतर मस्क्युलर डिस्ट्रॉफी अँड अँथ्रासिस स्पेसिफिक PCR प्रोडक्ट. अँथ्रासिस त्याच्या पण डिटेक्शन साठी हे यूज केलं जातं. ओके, अजून पुढचा एक टॉपिक घ्यायचा का? वेळ आहे आपल्याकडे. काय म्हणतात चॅट कमेंट करा बरं. नेक्स्ट थोडस घ्यायचं का आपण अजून 12:15 पर्यंत घेऊया. नेक्स्ट लेक्चर आहे ना तुमचं?